तुमचा पहिला प्रश्न आहे, सीता माता वनवासानंतर श्रीरामांनी प्रथम कोणाला भेट दिली? तुमचे ऑप्शन आहे अ. भरत, बी. वाल्मिकी ऋषी, सी. हनुमान, डी. विभीषण. तुमचे योग्य उत्तर आहे बी. वाल्मिकी ऋषी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सीता मातेला वनात नेण्याची जबाबदारी कोणत्या मंत्रीवर होती? तुमचे ऑप्शन आहे अ. सुमंत्र, बी. लक्ष्मण, सी. भरत, डी. शत्रुघ्न. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सुमंत्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हनुमानाने लंकेत प्रवेश करण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारला? तुमचे ऑप्शन आहे अ. समुद्रावर पूल, बी. आकाशमार्गाने उड्डाण, सी. नौका, डी. रथ. तुमचे योग्य उत्तर आहे बी. आकाशमार्गाने उड्डाण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सीता माता अशोकवनात कोणत्या राक्षसीने तिचे रक्षण केले? तुमचे ऑप्शन आहे अ. त्रिजटा, बी. शूर्पणखा, सी. मंदोदरी, डी. नलिनी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. त्रिजटा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लंकेला आग कोणी लावली? तुमचे ऑप्शन आहे अ. अंगद, बी. सुग्रीव, सी. हनुमान, डी. जांबवान. तुमचे योग्य उत्तर आहे सी. हनुमान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रामरावण युद्ध का झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. राज्य मिळवण्यासाठी, बी. सीतेचे अपहरण, सी. सुग्रीवाचा बदला, डी. विभीषणाच्या तक्रारीवरून. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सीतेचे अपहरण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रामसेनेचा सेनापती कोण होता? तुमचे ऑप्शन आहे अ. हनुमान, बी. सुग्रीव, सी. जांबवान, डी. नलनील. तुमचे योग्य उत्तर आहे सी. जांबवान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, समुद्रावर रामसेनेने पूल कोणाच्या मदतीने बांधला? तुमचे ऑप्शन आहे अ. नलनील, बी. हनुमान, सी. सुग्रीव, डी. विभीषण. तुमचे योग्य उत्तर आहे अ. नलनील. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रावणाचा शेवट कोणत्या अस्त्राने झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. ब्रह्मास्त्र, बी. शक्ती, सी. पाशुपतास्त्र, डी. इंद्रास्त्र. तुमचे योग्य उत्तर आहे अ. ब्रह्मास्त्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अयोध्या वासासाठी श्रीराम कोणत्या वाहनावर आले? तुमचे ऑप्शन आहे अ. पुष्पक विमान, बी. रथ, सी. हत्ती, डी. घोडा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पुष्पक विमान.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, अयोध्या परतल्यावर कोणता सण साजरा केला जातो असे मानले जाते? तुमचे ऑप्शन आहे होळी, बी. दिवाळी, सी. रामनवमी, डी. मकर संक्रांती. तुमचे योग्य उत्तर आहे बी. दिवाळी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रामाला वनवास देण्याचा निर्णय कोणी घेतला? तुमचे ऑप्शन आहे दशरथ, बी. कैकेयी, सी. मंथरा, डी. वसिष्ठ ऋषी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कैकेयी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सीता माता शोधताना हनुमानाने कोणाची अंगठी सीतेला दिली? तुमचे ऑप्शन आहे सुग्रीव, बी. लक्ष्मण, सी. श्रीराम, डी. भरत. तुमचे योग्य उत्तर आहे सी. श्रीराम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लंकेत जाऊन हनुमानाने सर्वप्रथम कोणाला भेट दिली? तुमचे ऑप्शन आहे मंदोदरी, बी. विभीषण, सी. त्रिष्टा, डी. रावण. तुमचे योग्य उत्तर आहे बी. विभीषण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, विभीषणाने रामाला कोणती गुप्त माहिती दिली? तुमचे ऑप्शन आहे रावणाचे बळ, बी. कुंभकर्णाचे स्थान, सी. रावणाला मारण्याचा उपाय, डी. लंकेची रचना. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रावणाला मारण्याचा उपाय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सीतेच्या पवित्रतेसाठी कोणती परीक्षा झाली? तुमचे ऑप्शन आहे जलपरीक्षा, बी. वायुपरीक्षा, सी. अग्निपरीक्षा, डी. मृत्तिका परीक्षा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. अग्निपरीक्षा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रामाला 14 वर्षांचा वनवास का मिळाला? तुमचे ऑप्शन आहे कैकेयीच्या 2 वरांमुळे, बी. राज्याचा बंड रोखण्यासाठी, सी. गुरु आदेशाने, डी. जनतेच्या निर्णयाने. तुमचे योग्य उत्तर आहे कैकेयीच्या 2 वरांमुळे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रामरावण युद्धात कोणता राक्षस फक्त झोपेतून उठून लढला? तुमचे ऑप्शन आहे अतिकाय, बी. इंद्रजित, सी. कुंभकर्ण, डी. अक्षय कुमार. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कुंभकर्ण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लंकेत जाण्यापूर्वी रामाला समुद्रदेवाचा आशीर्वाद कोणी मिळवून दिला? तुमचे ऑप्शन आहे लक्ष्मण, बी. सुग्रीव, सी. हनुमान, डी. जांबवान. तुमचे योग्य उत्तर आहे सी. हनुमान. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, अयोध्येत रामाचे राज्य कसे वर्णन केले जाते? तुमचे ऑप्शन आहे धर्मराज्य, बी. रामराज्य, सी. सुवर्णयुग, डी. सत्ययुग.
तुमचे योग्य उत्तर आहे बी रामराज्य.